राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली आहे। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना नानाभाऊ राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्याचं पीक कर्ज थकबाकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला, आणि जो रेग्युलर कर्ज भरतो त्यांना 50,000 रुपये असा निर्णय आज राज्याच्या महायुती सरकारने घेतलेला आहे। तो खूप चांगला निर्णय देवेंद्रभाऊ फडणवीसांनी घेतल्यामुळं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीसांचं आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी निश्चित प्रकारे आभार मानतो। निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती, ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे। त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा। तो कोरा तर केलेला नाही आहे, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत, आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं। फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे। सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून पात्र शेतकऱ्यांना ठरवलेल्या निकषानुसार 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरकारकडून प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याचेही अधिवेशनात सांगण्यात आले आहे। सरकारचे म्हणणे आहे की केवळ कर्जमाफी देणे हा उद्देश नसून शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त व्हावा यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत। यासाठी समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत। या दरम्यान काही शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच दिवशी जमा होणार नाहीत। निधी टप्प्याटप्प्याने आणि जिल्हानिहाय वितरित केला जाणार असल्यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी थोडा विलंब लागू शकतो।
अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवरही चर्चा सुरू असून विविध योजनांसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीसह इतर योजनांबाबतही पुढील काही दिवसांमध्ये आणखी महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने जाहीर केलेले अधिकृत निकष आणि पात्रता लागू राहतील. त्यामुळे कोणतीही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. अधिकृत शासन म्हणजे JIR आणि संबंधित विभागाच्या सूचनांचीच खात्री करा. अशा शेतकरी आणि शासन योजनांच्या विश्वासार्ह अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.